नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. मागील भागात स्वप्नीलसोबतच्या माझ्या थट्टा मस्करीच्या संवादामुळे मी अस्वस्थ झाले होते. आज तुम्ही ऐकाल स्वप्नीलची माफी, माझ्या मनातील प्रेमाची जन्मांतराची दार्शनिक व्याख्या, थाटमाटावर पापांची चिंता आणि स्वप्नीलचे कुटुंब माझ्या सासरी पोहोचल्यानंतर मिळालेली पहिली कौटुंबिक सूचना. गैरसमज आणि प्रेमाची व्याख्या. समजूत काढणे. माझ्या तिखट प्रतिक्रियेवर स्वप्नील लगेच सावरला आणि त्याने आपली चूक मान्य केली. त्याला वाटले होते की लोक त्याला आंधळे म्हणत आहेत. मला जाणीव झाली की तो असा हलका पती नाही जो माझी थट्टा उडवेल. प्रेमाचे दर्शन. मी ठरवले की एक सुखी पत्नी होण्यासाठी मला स्वप्नीलवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करावे लागेल. मी प्रेमाची एक नवीन व्याख्या तयार केली. प्रेम म्हणजे आत्म्यापासून आत्म्यापर्यंत अनुभवली जाणारी एक अदृश्य अनुभूती आहे. जन्मांचे बंधन. मला वाटले की स्वप्नील आणि माझ्या शरीरात दोन भिन्न आत्मे आहेत, ज्यांच्यात प्रेमाची परंपरा कदाचित जन्मांतरांपासून राहिली आहे. माझ्या अमेरिका प्रवासाचे निमित्त विधात्यानेच निर्माण केले होते. स्वातंत्र्याची घटिका. आता आमच्या आत्म्यांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळण्याची घटिका जवळ आली आहे, जिथे आमची शरीरे देखील एकरूप होऊ शकतात. थाटमाटावर चर्चा. पापांची चिंता. दुसऱ्या दिवशी पापा माझ्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पाहत होते. ते म्हणाले, मला लग्नातील असा थाटमाट उधळपट्टी वाटते. या बॉक्सची किंमत जवळपास 2500 रुपये असेल. त्यांना भीती होती की मध्यमवर्गीय वडील अशा अतिश्रीमंतांच्या थाटमाटाची नक्कल करण्याच्या नादात भरडले जातात. आईची बाजू. मी मॅमची बाजू घेतली. श्रीमंतांच्या अशा उधळपट्टीच्या वृत्तीमुळे इतरांचे अनेक प्रकारचे व्यापार चालत असतात. मी हे देखील सांगितले की मला त्यांच्या विरोधात बोलून समस्या निर्माण करायची नाहीये, तर समाधान द्यायचे आहे. भावूक आठवण. पापांनी आत्मविश्लेषण करून हे मान्य केले. आम्ही दोघांनी दिवंगत आई आणि भैयाची आठवण काढली की इतक्या प्रतिष्ठित कुटुंबात माझे लग्न होताना पाहून त्यांना किती अभिमान वाटला असता. कुटुंबाची पहिली सूचना. आगमन. स्वप्नील त्याच्या मम्मी पप्पांसोबत, माझे होणारे सासू सासरे अलका मॅमच्या घरी आला आहे. राशील पराग थेट जालंधरला गेले आहेत. कौटुंबिक आदेश. स्वप्नीलचा मला फोन आला आणि त्याने सांगितले, वाणी, वहिनीच्या माहेरचे लोक आपल्या मुलगी, जावई आणि नातीच्या पहिल्या आगमनानिमित्त एक भव्य कार्यक्रम करत आहेत. वहिनीने आम्हा सर्वांना तिथे अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. आता स्वप्नीलचे संपूर्ण कुटुंब माझ्या शहरात आहे. मी या भव्य कार्यक्रमात त्यांच्यासोबत जाईन का? आणि जालंधरमध्ये स्वप्नील आणि मला एकत्र राहण्याची संधी मिळेल का? प्रेमाचा दार्शनिक प्रवास. कौटुंबिक मूल्यांची चर्चा आणि राशीलची पहिली सूचना. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 68. प्रेमाची दार्शनिक व्याख्या, थाटमाटावर चर्चा आणि कुटुंबाची पहिली सूचना. अरे वाणी, तू तर चुकीचा विचार करायला लागलीस. जे तुला आंधळी म्हणतात ते स्वतः आंधळे आहेत. मी तर असा विचारही करू शकत नाही, स्वप्नीलने माझी समजूत काढत म्हटले. तुझा हा अर्थ नाहीये तर मग तू असे बोललास तरी का? मला स्पष्टीकरण हवे आहे. मला वाटले लोक मला आंधळे म्हणत हे बोलत आहेत. मला वाटले त्यांच्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की त्यांची इतकी योग्य मुलगी बहीण कोणत्या आंधळ्याला मिळायला चालली आहे. अजाणतेपणी मी तुझे मन दुखावले आहे, मला क्षमा कर, स्वप्नीलने विनवणी करत म्हटले आहे. मग तर ही मला अजून दुःखी करणारी गोष्ट झाली. तुझ्यासारख्या योग्य मुलाला कोणी खोटेही वाईट बोललेले मला सहन होणार नाही. मला आता समजते की स्वप्नील असा हलका मुलगा पती नाहीये, जो कोणाकडून माझी थट्टा उडवल्यावर कधीही आनंदी होईल. चल आता यासाठी तू सुद्धा मला क्षमा कर. मी तुला दुःख देण्यासाठी कॉल केला नाहीये. मला तर हे सांगायचे आहे की मम्मी, पप्पा, भैया आणि वहिनीसह मी 4 दिवसांनी भारतात पोहोचत आहोत. स्वप्नीलने आपली चूक मान्य करत सांगितले आहे. अरे वा. याचा अर्थ असा की मला यावेळी राशीलसोबत दीर्घकाळ वेळ घालवण्याची संधी मिळेल. मी आनंद व्यक्त करत बोलत आहे. वहिनी 1 आठवड्यासाठी जालंधरला जातील. त्यांना आपले घर सोडून बराच काळ झाला आहे. त्यांना आपल्या माहेरी सर्वांच्या मध्ये राहायचे आहे, स्वप्नीलने सांगितले आहे. हे तर योग्यच होईल. मी राशीलच्या भावनांची कल्पना करू शकत आहे. अशा प्रकारे आमच्या गप्पा पूर्ण झाल्या. मी विचार करू लागली आहे, मला स्वप्नीलला गृहीत धरणे थांबवावे लागेल. तो माझ्यावर किती प्रेम करतो, प्रत्येक ठिकाणी स्वतःला माझ्यापेक्षा लहान करून घेतो.
तो माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे असे दर्शवण्याचा प्रयत्न तो कुठेही आणि कधीही करत नाही. मी ठरवले की स्वप्नीलशी बोलताना मला नेहमी संयत राहावे लागेल. सुखी पत्नी होण्यासाठी मला स्वप्नीलला स्वतःपेक्षा जास्त योग्य आणि बुद्धिमान स्वीकारावेच लागेल. सत्यही तेच आहे. सुखी पत्नी होण्यासाठी मला स्वप्नीलवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करावे लागेल. आपल्या प्रेमाबद्दल विचार करताना मला क्रमशः अलका मॅम, पराग आणि स्वप्नीलच्या त्यांच्या स्वतःच्या प्रिय व्यक्तीवरील प्रेमाची आठवण आली. तेव्हा माझ्या मनात विलक्षण विचारांची साखळी सुरू झाली. मी विचार करू लागली, अलका मॅमचे प्रेम कधी माझ्या पापांवर प्रकटच झाले नाही. त्यांचे प्रेम इतके निस्वार्थी राहिले की मॅमने इतर कोणाशीही लग्न न करता आयुष्य घालवले आहे. पराग 13 वर्षांच्या वयापासून ज्या राशीलवर प्रेम करत होता ती त्याला घटस्फोटीत झाल्यानंतरच मिळाली. तरीही परागने तिच्याशी लग्न केले आहे. स्वप्नील जो माझ्यावर प्रेम करतो त्याचे इतर मुलींशी शारीरिक संबंध आले आहेत, पण त्याला त्यांच्यावर प्रेम झाले नाही. तो माझ्यावर प्रेम करू लागला आहे, तरीही त्याने शारीरिक संबंधांसाठी लग्नापर्यंतचा संयम ठेवला आहे. मला माझ्या पापांची आठवण आली. त्यांनी आपल्या आईच्या सांगण्यावरून ज्या मुलीशी, माझ्या आईशी लग्न केले, तिच्यावर लग्नानंतर इतके प्रेम केले की तिच्या जाण्यानंतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न केले नाही. वास्तविक प्रेम किती प्रकारचे असते? प्रेम आपले अस्तित्व किती प्रकारे सिद्ध करते? मनात हे प्रश्न आल्यावर माझे लक्ष प्रेमाला सखोलपणे समजून घेण्यावर केंद्रित झाले आहे. प्रेमाची सुरुवात शारीरिक संबंधांपासून होत नाही. प्रेमाची परिणती शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचणे अनिवार्य देखील नाही. सामान्यतः प्रेमात शारीरिक संबंध असणे हे ऐकले पाहिले जाते. मी विचार करत आहे की जर मला प्रेमाला माझ्या अनुभवातून परिभाषित करायचे असेल तर मी कसे व्यक्त करेन? कोणत्याही प्राण्याला प्रेम स्थूल माध्यमांतून अनुभवता येते. प्रेम म्हणजे खरं तर आत्म्यापासून आत्म्यापर्यंत अनुभवली जाणारी एक अदृश्य अनुभूती आहे. जेव्हा कोणाला कोणाबद्दल ही अनुभूती येते तेव्हा आत्म्याची शारीरिक उपस्थिती अनिवार्य असते. शरीराच्या अभावात हे व्यक्तच होऊ शकत नाही. कदाचित म्हणूनच हे पती पत्नीमध्ये शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचते. तर भारतीय संस्कृतीत लग्न झाले नसेल तर प्रेम केवळ आत्म्याच्या अनुभूतीपर्यंत मर्यादित राहते. जसे उष्णतेने व्याकुळ झालेल्या पृथ्वीला पावसाच्या सरींनी शीतलता मिळते, तसे व्याकुळ शरीराला प्रेमाने केलेल्या स्पर्शातून मिळणारे सुख आत्म्यापर्यंत एक अदृश्य अनुभूती म्हणून पोहोचते. शारीरिक संबंध ही याची चरम परिणिती असते. जिथे शारीरिक संबंध वर्ज्य आहेत तिथे प्रेमाचे सुख केवळ दृष्टी आणि संभाषणातूनही अनुभवले जाते. प्रेमाला स्वतःच्या विचारात परिभाषित केल्यानंतर माझ्या पुढील विचारात प्रेम, स्वप्नील आणि माझ्यामध्ये केंद्रित झाले. मी विचार करू लागली, स्वप्नील आणि माझ्या शरीरात दोन भिन्न आत्मे आहेत, ज्यांच्यात प्रेमाची परंपरा कदाचित जन्मांतरांपासून राहिली आहे. आमचे हे आत्मे या जन्मात वर्षांपूर्वीच दूरच्या देशांत आले होते. राशीलने माझ्याबद्दल सांगितल्यावर स्वप्नीलच्या आत्म्याला जाणवले होते की तो माझ्या आत्म्याशी परिचित आहे. तेव्हापासून स्वप्नीलला या जन्मातील आमच्या नूतनीकृत प्रेमाची अनुभूती मिळाली होती. मग आमच्या प्रेमाच्या परंपरेचा क्रम अखंड राखणाऱ्या विधात्याने माझ्या अमेरिका प्रवासाचे निमित्त निर्माण केले. मी स्वप्नीलला भेटले आणि आपले संकल्प सोडून त्याला वरण्यासाठी व्याकुळ झाले. स्वप्नीलच्या स्पर्शाने जागृत झालेली प्रेमाची अनुभूती माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचू लागली. मग जे आधी अशक्य वाटत होते, आता तेही शक्य झाले आहे. स्वप्नील आणि माझे या जन्मातील मिलन परिपूर्ण व्हावे यासाठी स्वप्नील मानवनिर्मित देशांच्या सीमा ओलांडून 7 समुद्र पार करून आता भारतात येणार आहे. आता आमच्या आत्मिक प्रेमाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळण्याची घटिका जवळ आली आहे. आता आमची शरीरे जेव्हा हवे तेव्हा आत्मा आणि एक जिवंत शरीर याप्रमाणे एकरूप होऊ शकतात. या विचाराने मनासोबत तनही स्वप्नीलला भेटण्यासाठी आसुसले आहे. मी स्वतःला समजावले, वाणी आता यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. मी झोपण्याचा प्रयत्न करू लागली आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी आहे. सकाळपासून मी निवांतपणे नित्यकर्म आणि अनेक गोष्टींवर विचार करत आहे. पापा मला चांगलं समजतात. त्यांनी चहासोबत सँडविच बनवले आहेत आणि मला हॉलमधून हाक मारली आहे. मी तिथे पोहोचले तर चहाची वाफ आणि गरम सँडविचच्या लोण्याचा सुवास पाहून मला मोह झाला. मी सँडविच घेतले आणि खुर्चीवर बसून दुसऱ्या हातात चहाचा कप घेतला. सँडविचचे घास आणि चहाचे घोट घेत असताना माझी नजर पापांवर पडली. त्यांच्या एका हातात कप आणि दुसऱ्या हातात मॅमनी पाठवलेली माझ्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आहे. ते ती लक्षपूर्वक पाहत आहेत. वाणी, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण मी एक गोष्ट बोलण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीये. पापा बोलता बोलता चहाचा घोट घेतात. तुम्ही बोला, मला वाईट वाटणार नाही.
मी विचार करत आहे की कार्डमध्ये वाईट काय असू शकतं. वास्तविक मला लग्नातील असा थाटमाट उधळपट्टी वाटते. तुला माहिती आहे का, या बॉक्सची किंमत जवळपास 2500 रुपये असेल. ते बॉक्समधील सुका मेवा वगैरेच्या किंमतीचा अंदाज घेत बोलत आहेत. पापा, मला माहीत आहे, हा इन्व्हिटेशन बॉक्स 2400 रुपयांना एक आहे. मलाही ही उधळपट्टीच वाटते. मॅमनी हे माझ्यासमोरच ठरवले आहे. त्यांच्या इच्छेसमोर माझं काही चालणार नाही हे ओळखून मी शांत बसले. मी पापांना सांगितले. वास्तविक मी सुद्धा त्यांच्यासारखीच काटकसरीची समर्थक आहे. अतिश्रीमंतांच्या अशा थाटमाटाच्या नकलेमध्ये बिचारा मध्यमवर्गीय वडील भरडला जातो. तो आपल्या मुलीच्या लग्नात क्षमतेपेक्षा जास्त खर्च करून भविष्यासाठी अडचणींना आमंत्रण देतो. पापा इतरांच्या माध्यमातून कदाचित आपली स्थिती सांगत आहेत. पापा, याची दुसरी बाजू ही देखील आहे की श्रीमंतांच्या अशा उधळपट्टीच्या वृत्तीमुळे इतरांचे अनेक प्रकारचे व्यापार चालत असतात. मी मॅमचा बचाव करत सांगत आहे. म्हणजे तुला स्वतःला तुझ्या लग्नात अशा थाटमाटाची इच्छा आहे? पापा संशय व्यक्त करत बोलत आहेत. जी नाही पापा, गोष्ट अशी नाहीये. तरीही मी सासरच्यांकडून होणाऱ्या थाटमाटांना रोखत नाहीये. त्यांच्या विरोधात काही बोलून मला समस्या उभी करायची नाही. मला आठवतंय, आई म्हणायची, आपल्याला समस्या नाही, समाधान दिलं पाहिजे. मी दिवंगत आईची आठवण काढून आपली बाजू स्पष्ट केली. मी सुद्धा असाच विचार करून या उधळपट्टीचा स्वीकार केला पाहिजे. मी देखील या लग्नाच्या विविध सोहळ्यांमध्ये फक्त एक साक्षीदार बनून राहिलं पाहिजे. पापा सुद्धा आईची आठवण काढून भावूक झाले आहेत. त्यांनी आपल्या पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा हाताने पुसल्या. आज जर आई आणि भैया असते तर इतक्या प्रतिष्ठित कुटुंबात माझं लग्न होताना पाहून त्यांना किती अभिमान वाटला असता. मी देखील त्यांची आठवण काढून भावूक झाले आहे. विषय कुठून सुरू झाला आणि कुठे संपला. दोघेही शांत होऊन आता सँडविच आणि चहा संपवण्यात मग्न झाले. स्वप्नील आपल्या मम्मी पप्पांसह मॅमच्या घरी पोहोचला आहे, तर राशील, पराग आणि परुष्णी थेट जालंधरला पोहोचले आहेत. मला स्वप्नीलचा कॉल आला आहे. वाणी, वहिनीच्या माहेरचे लोक आपल्या मुलगी, जावई आणि नातीच्या पहिल्या आगमनानिमित्त एक भव्य कार्यक्रम करत आहेत. वहिनीने आम्हा सर्वांना तिथे अनिवार्यपणे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत, स्वप्नीलने सांगितले. जेमिनीची समीक्षा आणि सादरीकरण सूचना. प्रिय श्रोतेहो, भाग 68 हा प्रेमाची विविध रूपे, पित्याचा स्वाभिमान आणि नात्यांमधील परिपक्वतेची कहाणी आहे. स्वप्नील आणि वाणी आता आयुष्याच्या एका नव्या वळणावर उभे आहेत. भाग 68 समाप्त.